आपण पाहत आहात प्रेस मीडिया न्यूज. मळणी यंत्र ठरलं मृत्यूचं कारण. जालन्यात शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू, शेतकऱ्यांनो सावधान. जालना जिल्ह्यातील कार्ला गावात एक अत्यंत हृदयद्रावक घटना घडली असून मळणी यंत्रात अडकून एका तरुण शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत असून शेतकऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार शरद दत्तात्रय कोळे, वय वर्ष 30, हे आपल्या शेतात हरभरा काढताना मळणी यंत्रावर काम करत होते. काम सुरू असताना अचानक त्यांचा हात यंत्रात अडकला आणि काही क्षणातच संपूर्ण शरीर ओढले गेले. या भीषण अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना इतकी भयानक होती की संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे. कुटुंबातील कर्ता पुरुष गेल्याने त्यांच्या परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला असून कुटुंबाचा उदरनिर्वाहाचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. ही घटना केवळ अपघात नसून प्रत्येक शेतकऱ्यासाठी मोठा इशारा आहे. मळणी यंत्र, ट्रॅक्टर, पंप, हार्वेस्टर यांसारखी यंत्र अत्यंत धोकादायक असतात. प्रेस मीडिया न्यूजचा थेट संदेश. यंत्र चालू असताना कधीही हात घालू नका. सैल कपडे, गमछा, दुपट्टा वापरताना काळजी घ्या. मशीन जवळ मुलांना अजिबात जाऊ देऊ नका. घाई करू नका. सावधगिरीच सर्वात मोठी सुरक्षा आहे. सेफ्टी गार्ड किंवा कव्हर असलेली यंत्रे वापरा. शक्यतो एकट्याने काम करू नका. एक चूक आणि संपलं आयुष्य. शेतकऱ्यांचा जीव हा देशासाठी अमूल्य आहे, पण एका छोट्याशा निष्काळजीपणामुळे संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त होत आहे. या घटनेनंतर नागरिक आणि शेतकरी बांधवांकडून शासनाकडे पुढील मागण्या जोर धरू लागल्या आहेत. मृत शेतकऱ्याच्या कुटुंबाला तात्काळ आर्थिक मदत देण्यात यावी. सर्व शेतकऱ्यांना अपघाती विमा योजना अनिवार्य करण्यात यावी. मळणी यंत्र व शेती यंत्र सामग्री सुरक्षित आणि प्रमाणित स्वरूपात उपलब्ध करून द्यावी. शेतकऱ्यांसाठी सुरक्षा प्रशिक्षण व जनजागृती मोहीम राबवावी. गरीब शेतकऱ्यांना अनुदानावर सुरक्षित यंत्रे उपलब्ध करून द्यावीत. दरवर्षी अशा घटना घडतात, पण त्यातून धडा घेतला जात नाही. शासनाने केवळ घोषणा न करता प्रत्यक्षात सुरक्षित शेतीसाठी ठोस पावले उचलावीत. शेतकरी वाचला तरच शेती वाचेल. प्रेस मीडिया न्यूजची जनजागृती. आपला जीव वाचवा, सुरक्षित शेती करा, कुटुंबासाठी जगा, निष्काळजीपणा टाळा. प्रेस मीडिया न्यूज शेतकऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी सदैव तत्पर.